गुरुवारी रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री पोहे व चहा विकणाऱ्या इसमावर आणि त्याच्या मुलावर 2 दारुड्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 वर्षीय ख्वाजा खान हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात पोहे आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतो। यातच त्याचा 17 वर्षीय मुलगा सखावत खान त्यांना मदत करतो। गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास 2 दारुडे त्याच्याकडे आले आणि पैसे मागू लागले। ख्वाजा खान यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारुड्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। हल्लेखोरांना अडवण्यासाठी सखावत खान तिथे गेले असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला। या दोन्ही पीडितांना अकोला रुग्णालयात भरती केले असून आरोपी पवन वाघमारे आणि गणेश गायकवाड यांच्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले। अठरा वर्षांनी अकोला रेल्वे स्टेशन